आले का तुम्ही आता सगळे? जा ना तुम्ही काय इकडे आले आता? हा ते जवळ माणसं आहेत सगळे, त्याला पाणी गिनी हे ते पाहा जरा तिकडे. आम्ही आता पटपट ते ताटा वाळून तिकडे घेऊन येतो पटकन पोरीला देऊन. जा लवकर तिकडे. आहे ना तिथं राणी आहे, रुक्मा आहे, गोष्टी करू राहिल्या ते. हो हो, येते. बरं मी काय म्हणलं, ते आपला जे आहे का नाही धोंडा आपला पूर्णाचा, ज्याच्यात 1 रुपया ठेवला आहे ते, तर ते काढून ठेव म्हणलं. ते माझोड देऊन दे म्हणलं. ते हो माझोड दे ते. म्हणजे काय आलं ते धुण्याचं काय काम आहे तुम्हाला? अरे बाबा, याच्यातच तर खरा खेळ आहे आपला. याच्यात मोठं रहस्य दडलेलं आहे ना. ते जे रुपयावाला जे धोंडा आहे का नाही, ते माझोड ठेवतो मी. हां, मग जर का याच्यात निघाला तर मग समजले समजा कोणते डुप्लिकेट आहे कोणता ओरिजिनल आहे. तर ज्याच्या याच्यातनी रुपया निघाला ते बाद झाला म्हणून समजून घ्यायचं, त्याला स्कूटी द्यायचीच नाही. बरोबर असं करायचं आपल्याला. हे तर अलगच आहे. तुम्ही त्याला सांगितलं असं आता करून राहिले असं नाही? मग करावंच लागते ना तसं. मग नाहीले पण द्यायला माराच लागते ना, त्याशिवाय जमते का? जवळ कोणत्या रंगाचे आहेत त्याच्या पुढे का मी का हार मारणार दिसू राहिला का? म्हणलं देणगे म्हणते ना भुजंगराव, माहीत नाही का? ते रुपया खिशातलाच टाकायचे होय, हे पण निघाला म्हणायचे होय. मग तिकडे ते पोरीले काहीतरी कानं भरून राहिले, ते बहुतेक याच्यात सेटिंग करून राहिले ते काहीतरी. मग सगळं समजते ना मला. का मामूल आहे का भुजंगराव म्हणते ना मुले. तू त्यातला काढून घे, मग पाहतो कशी निघते रुपये द्यायची. तर मग पाहतो इमानदार माणसाला द्यायची आपल्या स्कूटी. करा बाबा, कोणता खेळ करायचा तर मी देतो. यातला आता ज्याच्यात रुपये आहे ते तुमच्याजवळ देऊन देतो. तुम्ही कुठे ठेवायचं ठेवा. मग थांबा 1 मिनिट. तुला माहित नाही ना, तुझ्या बापा साहेब तुला बोलत रागीन. मला गेम करणार माणूस दिसते ते. आपल्याला काहीच भेटू देत नाही. ते मारुतरावचे लाड आहे सगळे. त्याला 100% सांगतो ना, स्कूटी त्यालाच भेटणार आहे. मग अर्धे सबस्क्रायबरच्या लक्षात आला ना ती गोष्ट. मग तुला काय माहिती, आपण काय खाय खुदाळ करू राहिलो का लोकांना वाटते? हे पहा, आपल्याला भेटायला पाहिजे. कारण की आपण मंदवाजवळ आहे. कोणता आहे लाड लायण्याचा, कोणता आहे मोठ्याचा, का कोणता आहे मान असला तर लायण्याले, कोणता असला तर मोठ्याला. आपल्याला मंदवायला काय आहे? काय आहे म्हणलं? हे बा स्कूटी भेटायलाच पाहिजे आपल्याला. तू वाळणं कर मुकाड्यानं. आणि बिलकुल ज्याच्यात नाही समजा धोंडा आहे त्यात 1 रुपया तू टाकून दे. तसं थोडी आहे, ज्याच्या तकदीर असेल त्याला भेटन. त्याला मग ते आता आहे ना, कोणत्या टाकला आहेच माहिती असं. अहो तुझ्या लक्षात करून येऊन राहिलं, धोंडे बनवायचे ती राणी ततीच अशी ना. रुपया काय टाकला ते तिला माहित नाही का? वाळणं तेच करण, मारतीच वाळण दे असं आहे ते. अशी बरी वाढते ती. मी वाढतो तेच काय वाढणार दरवेळेस. मी म्हणतो मी वाढतो म्हणतो. तेच म्हणलं, मग आपल्याला काय माहित नाही आता कोणत्या धोंड्यात आहे. तर म्हणून तो अजून रुपया आहे का नाही एखादा, एखाद्या धोंड्यात टाकजून ते मला पटकन वाळजो. लवकर पहिले लवकर. बरोबर तसंच करायला. मग ते जर असे हुशारा करून आपल्याला करावं लागेल ना, नाही का? बरोबर ठीक आहे. मग मी टाकून देतो 1 रुपया. तुम्ही निघाल्या बरोबर पटकन कल्ला करून जा. निघाला म्हणा. तेच म्हणलं ना, फिरायला भेटते तुला स्कूटीवर. हां कर तेवढं मग जा पटकन. अरे हेच 1 रुपया आपल्या तकदीराची चावी आहे. मग अरे आपल्याजवळ गाडी नाही, काही नाही. जरासं कसं आहे, दिमाग चालवत जाय तू. काही निरा काय असे साधी बोलणं करत जाऊ. मग तेव्हा ते राणी माहीत नाही तुले, लय कलाकार आहे ते. काय सोपी नाही ते. तिनं 100% सांगतो तुले. ध्यान ठेवलं असं जे बनवलं ना, ते तिथंच होती बशी. तिला माहीत आहे तू तिच्यापेक्षा चला काय ना, मोठी बहीण होईन तू. हे बा तू काय कर, हे 1 रुपया एखाद्याच्यात टाकून दे. एखाद्यात टाकून दे, तेच बरोबर वाळायला येऊन जाय. वाळणं तूच कर. तूच काय नेहमी करतं का म्हणा? मी करतो म्हणा वाळणं. बाबा खोटे काम करता तुम्ही, काय नाही करणार आता. बरं मग मी म्हटलं त्या अगोदरच्या एका याच्यात आहे, आता हे दुसरं अजून 2-2 कॉईन निघते ना तिथं. मग कोणाच्यात जर निघाला तर अगोदर बाबा तूच वाळणार आहे ना. मग काय तर पहिले मला वाळतो तू. हे पटकन मी काढलं की, घास खाल्ला की बाहेर काढतो मी. हे 12 रुपया बस झालं काम. पुढचं काय पाहिजे मग तिथंच विषय मोडते ते. बरं मग मी म्हणून पाहिजे मग आईला मी वाळणं करतो म्हणून. पण आता त्याने जर नाही म्हटलं तर मग कसं? मग करे ना मग कोणी बी. माखीच्यात का कमी कॉईन आहे का? मीच दिन त्यात दडपून. हे बा निघाला झालं का? मग काय पण असं वाटतं बा तू जर टाकला बरोबर होऊन जाते ते पटकन. ठीक आहे मग जाय आता पटकन. चला स्कूटी तर आपल्याला भेटणार आता नाही का? चलो. ते मोठे आलेच नाही वाटते. मोठे जवळ आले नाही का राणी ते? हो येऊन राहिले. येतो मला 2 मिनिटात. लवकर या, फटकन बसा म्हणलं. ताट वाढू राहिली ते आता पटापट. हो आले. काय म्हणतो तू? काय म्हणणं काय तुझं? मी काय म्हणते, त्याची स्कूटी आहे का नाही ते तुम्हाला भेटावं असं मला वाटते. तर ज्याच्यात 1 रुपया आहे का नाही, तो धोंडा मला माहिती आहे कोणता आहे. मीच ठेवला एका साईडला बरोबर. माझं लक्ष आहे तो कसा आहे म्हणून. तर तुम्ही काय करा, बरोबर तुम्हाला मी वाळायला येते ते. मीच वाळणं करते म्हणतो. येरी मीच करत असतो. काही नको करत जो. नसते कामं नको करू. आपल्याला नाही आवडत ते. आला तकदीरा तर भेटला, नाही भेटला तर नाही भेटला. त्याचं काय असते ते. आता शेवटी आपली तकदीरबाजी असते ते. तसं नाही ना, हुशारी त्याची मुसाफिरी. मग काय ते काय माझे ते मोठे जवळ ते काहीतरी सांगून राहिले माझ्या ताईला. बहुतेक ते तसेच करणार आहे. पण मला माहिती आहे नेमका कोणता आहे तर त्यांना थोडी माहिती आहे. नाही तसं आपल्याला कामच नाही पाहिजे. तसे डुप्लिकेट काम करू नको तू चिटिंगचे. जे भेटन ज्याच्या नशिबात असेल त्याला भेटन. जाऊ तिकडे. ते पाणी दे गळवा भरू आणि मी पाय धुतो लवकर. चला तुम्ही काय ऐकत नाही. मी माझ्या मनाबरोबर करते. तुम्ही मुकाड्यान बसा फक्त. बोल नका जास्त काय. चला घ्या पाणी देतो मी तुम्हाला. पाय घाला लवकर. झालं होतं काम. झालं लवकर आले मी. वाळले का ताट? वाळले सगळेचे वाळले का? सगळे ताई वाळले ना? सर्वांचे वाळले आता. धोंडेच द्यायचे राहिले. बाकी सगळं वाळणं झालं.
बरोबर आहे ना, तूच वाढशील ना. अहो म्हणलं राणी किती दिसतं, म्हणलं किती कामं करतं. हा काय बरं, ते हात किती बारीक बारीक झाले ते. म्हणलं आबा आता तू कामं करणं बंद कर आता. हाय ना तुझ्या बहिणी आल्या नाही इथं, मुकाड्यानं बसते, राहू दे काही करू नको आता. आता लाईनी बहीण आहे म्हणून का तूच कामं करत बसशील का? मला चालले आपले कपडे धुवे, हे कर ते कर, निरा म्हणलं कामं कामं कामं. बस करा आता, राहू दे, मी होती मोठी बहीण काय सगळे. हो ना, मग काय बहिणी असा होता तुझ्यासारख्या खरोखर ठेवून देते, राहू दे आता. मोठी ताई म्हटलं तू नको करू ना, मला चांगलं वाटेल कधी. मी आहे ना आता सध्या, तुम्ही कसे पाहुणे आमच्या घरचे. राहू दे म्हणलं, तू नको वाढू. ठेव खाली, ठेवते धोंडे, राहू दे, मी सांगते तसं ऐक मुकाड्यानं. मोठी बहीण आहे ना, ऐकलं पाहिजे. ठेव खाली, ठेव. राहू द्या तुम्ही राहू द्या ना, आज झालं दमून आले तुम्ही, राहू द्या. काय बोल तरी म्हणे तुम्हा घरचा बुवा. हो पाय दोघी किती शाईन आहे. हो म्हणलं काय आहे हो तुमचं, काय चालू आहे कलकल तुमची? रुक्मा पाय ना विचार म्हणलं, इले मला काही कामं करू नको. हा आता इथं लग्न आहे ना, इले समजत नाही का आपण हो ना इथं, आपण असल्यावर काही गरज आहे का? जा तुम्ही दोघी जणी जा, मी वाळणं करतो. जा बाई तू पाण्याचं पायवर, हा रुक्मा जा पाण्याचं पाय, आणि मी आपल्या इकडे वाळणं करतो. लय हुशार आहे म्हणलं, काही नाही करला, काही नाही करला आपल्याला मुकाट्यानं. मी वाळणं करतो, तुम्ही जा तिकडे. मी मोठी आहे का तू मोठी आहे म्हणला? मंदी आहे ना तू, मुकाट्यानं बस, बोल नको. मोठी लाईनी काही नाही बाई. म्हणलं बा मी मंदी आहे, तुम्ही दोघी आता लोक कामं केले, तुम्ही दोघी नाही बी निरा मरमर मरता कामं करू करू. मीच वाळणं करतो आज आता, तुम्ही बसा आता निवांत पंख्यापाशी जा आणि बसा. जवळ बघ करा सुरू करा ना. पाहता आहे धोंडेच नाही वाटते नाही देत ती. अरे माय बिंद, अरे राणी धोंडे घेऊन ये ना बिचारे, धोंडे नाही वाढले अजून. काय वाढणं तुमचे आहे, लवकर आण. बाबा हे पा म्हणलं, रुक्मान माझी ती मोठी ताई ऐकून नाही राहिली. ते म्हणते मी वाढतो, हे ऐकून नाही राहिले का? काय बाबा पुरी आणा ना, आणा कोणी बी एक जण. काय ऐकून नाही राहिलं राणी, ऐक नाही तर मी वाढून राहिली तर काय आहे तुमचं कसं म्हणलं, आणा ना कोणी बी. वाढतो बाई रुक्मा, मी वाढतो. त्या माय बिन पाय बा जाऊन पाहिजे त्याचा काय लफडा इकडे थांबेलाच नाही ती नाही जवळ. आण लवकर आण ते. मी नाही तो सोड तुम्ही दोघी सोडा. मी नाही थांब. दोघी सोडा आता, मीच वाढतो राहू द्या. काय लावलं हो तुम्ही, कसं काय तुमचं? इतकं प्रेम नाही पाहिलं बाबा माझ्या बहिणीचं. राहू द्या ना, ते मध्ये मी वाढतो, ते मध्ये मी वाढतो, राहू द्या ना. राहू द्या. एक जण वाढा, कोणी बी राणी जाय वाढतो. नेहमी तिलाच काम करायला सांगतो, मी मोठी बहीण हो, मी माझ्या अधिकार आहे, मी वाढा करणार म्हणजे करणार. कारण की मला काही कामच करू देत ना तुम्ही. सगळे लाईनी करते, मंजू करते, मला काही सांगत ना तुम्ही. काय बाबा वाढ, तू वाढ, जाऊ दे, देव बाई मोठी जोड दे, जाऊ दे. आता माझ्या मंदीनं काहीच नाही करावं का म्हणला? हो कोणत्या मानापानातली लाईनी मोठी जवळ मोठा लाईना. मग आमचं कसं म्हणलं मंदी व्हायचं? कायच करा काय बा, मंदी व्हायची तू वाढ, मग जाऊ द्या तिच्या जो. नाही मीच वाढतो बा, ते पाहुणे आहे तर मीच वाढतो. हो मी मोठी आहे, मी वाढतो. कायच करा हे बा, तुम्ही काय करा बाबा, तिघी जणी बसा तिथं बंगल्यावर, बसा तिकडे झोके का, मी वाढतो म्हणतो. राहू दे ठेवा, तिथेच ठेवा ते. मी वाढतो नाही, खाली ठेवा, राहू दे तिकडे. हो ना, जवळ पुरीचा मान आहे ना आता, मग तुम्हाला आता याच्यात काही काम करू देता येत नाही आता. मग धोंड्याच्या महिन्यात जवळ पुरीचा लक्ष्मीनारायणाचा जोड असते. तुम्हाला काम करायला सांगू मी इथं, हा जा तिघी बसा तिकडे, मी वाढा करतो. झालं आता सगळं आलं, धोंडे आले, सगळं आलं. आता काही हरकत नाही, करून घ्या आता सुरू. आता तुमचं झालं की मग आम्ही जेवण करू. करा सुरू करा. माय गॉड, कसं करावं, काय करावं आता. हो ना, हे आमची जवळ दोन्ही बी खूप कलाकार आहे ना आता, आमचे साधे भोळे आहे. काहीतरी आयडिया लावच लागेल. म्हणलं अहो जवळ बा लाईने काय म्हणते पा म्हणलं. काय झालं? हो 2-3 वेळा फोन आला तुमच्या बाबांचा. ते बोलून घ्या ना, ते व्हायब्रेट करून टाकला तुम्ही, चार्जिंगला लावला तिकडे. हो ना, रिंग नाही काही नाही, ते बघा म्हटलं, बोलून घ्या. 4-5 वेळा फोन आला. बापरे, फोन आला नाही का? बरं, आता मी तर जेवायला बसलो, आता कसं काय करावं? अर्जंट आहे का म्हणा? पाहिला आता आला का? हा वाजूनच राहिला, चालूच आहे. हो पहा आता तुम्ही काय ते एक वेळ बोला, मग बसून घ्या जेवायला. बरोबर, ठीक आहे. हो मी बस 2 मिनिटात आलो. थांबजा म्हटलं, आलोच. या लवकर या जरासा. हो परीक्षा घ्यायला लागते मला कोणाच्या धोंड्यात काय आहे तर. हो या लवकर या पटकन. टाइमपास नका करू. हो माय बिन ते दोन्ही छत्र आहेत नाही का, ध्यानच ठेवावं लागते ना. हो हात चला किंवा येत नाही दोघं बी. हो जा, या लवकर या. फोन आला म्हणतो राणी, तू कुठे आहे? फोन कुठे आहे म्हटलं? दे ना फोन, दे ना. हो डोकं पटकू का मी? हे तुमच्याकडे राहू द्या ना, धोंडा आहे, याच्यात 1 रुपयाचा कॉईन टाकलेला आहे मी. हो हे तिथे पटकन काढायचा. हा न्या लवकर पटकन. जराशी काहीतरी चला की करत जा. काय लावली बाबा आता, जाऊ दे ना तिकडे, ज्याला निघल त्याला निघल ना. मग काय तर आता तू वाळणं करायला येऊन राहिली, तू वाळणं. आईनं सगळं फेल कार्यक्रम करून टाकला सगळ्याचा. मग ते दोघी जणी माझ्या मोठी बहीण म्हणजे म्हणे मी पण करणार म्हणे वाळणं. हो तर मग आता ते जर आले असते तर सांगते बी सशाच्या याच्यावर पारद्याच्या याच्यावर नाही का? बरंच आहे. बरं ठीक आहे दे बा, दे, जाऊ दे आता. काय आता पुढे बोलता येत नाही मला, दे. नवीन स्कूटी आता उद्या आणायला जावं लागते ना पटकन. चला घ्या. धोंडे पावले आपल्याला. हे पा म्हणलं, आपल्या पहिल्याच धोंड्यात निघाला रुपया. मग माझ्यात कसा काय आला? हरिंग का माझ्यात निघाला बाबा? आपल्या याच्यात निघाला, पहिल्याच याच्यात. पाहून घ्या बा, समोर आहे तुमच्या. विंदले का झालं पण नाही, एकापेक्षा एक नंबरी दिसून राहिले. बापाले का एक कॉईन नाही टाकला, 3 निघाले. नाही यायले धुनक तुम्ही आता. हो आता यायले जीव द्याव सुकानं नाही का. हो जवायचा कसा, हो धोंड्याचं जेवण करू द्यावं चांगलं यायले, मग यायले सांगतो काय आहे तर. असं तिघायचे आहेत निघाले का? मी तिघायचे कसे काय? आपण तर एकच टाकला होता इथे बाई. आता ते काय सांगा भाई, आपण तुमच्या समोर आहे आता प्रत्यक्ष. हो हे बस पाहून घ्या म्हणलं आता. बरोबर पाहू ना.
कसंच काय झालं बाबा, कसं झालं बा? हा तीन तीन म्हणलं, तीन निघाले नाही याच्याजवळ. थांब ना मुकाट्यानं, बस एकाले स्कूटी भेटत नाही आता, थांब म्हणा. मी काय म्हणलं, आता जे काय आहे ते राहू द्या, जसं आहे तसं. झाकली मूठ 1.25 लाखाची. जेवण झाल्यावर आपण काय करायचं आहे, निर्णय घ्यायचा आहे ते. पाहू आपण काय करायचं, कोणाला द्यायचं, तर याच्या विषयावर नंतर बोलू आपण. जेवताना काही याच्या आता विषय बाजून ठेवा, खिशात ठेवा कॉईन तुमचे फक्त. मग सांगतो काय आहे तर. बरोबर तसं करू मग, नाही का? जेवण केल्यावर मग त्याच्यावर विषय करून घेऊ. बरं ठीक आहे. बरं, जेवण झालं की पहिले मानपान करून घेतो तुमचा. साडी गिडी काय कपडे लत्ती द्यायची ते. तुम्हाला जर वाटत असेल तर आपण शहरात जाऊ, किंवा जवळपास 2-4 किलोमीटर चांगलं गाव आहे तिथचे घेऊन येऊ. चालते ना? हो हो, ते सांगतो, नंतर सांगतो ना. आता हे जेवण झालं की मग पाहू आपण काय करायचं ते. हो बरं बरं ठीक आहे भाऊ, जेवा म्हणलं, जेवा. ए बाबा, पण मी म्हणतो तुमच्यात कसा निघाला मग? आमच्यात निघाला जाऊ दे तिकडे. आम्ही दोघांना चॅप्टरपणा केला, पण तुमच्यात कसा निघाला मग? हा, गलती झाली माही. मला काय माहिती तुम्ही असे करता म्हणून. राणीनं आणून द्याला मला ते आपला धोंडा. म्हणे मग तुम्ही हे काढता तिथं आता जेवताना. मग काढला मी, असं झालं. आणि ते ऐकलं मी, तिचं फालतू ऐकलं मी. आता काय करता? तीन तीन ते म्हणे एकच टाकला, म्हणे 3 निघाले म्हणून आता झपते आपल्याला. हा, मग त्यातच मले आपल्याला हे पा काहीच ठेवत नाही आता. चाराण्याची किंमत नाही राहत आपल्याला. असं म्हणा, हे पा असं इतकं धुवून वाहू घालणार आहे आपल्याला आता. अंदर घरात गेलं की की झालं आपलं कामच झालं, धोंडेच निघणार आहे आपल्या आता. एक तर कसं माणूस आता काय बोलते काय नाही, मला आता अंगाला काटे चिवून राहिले. मला तर वाटतं सटकन निघाले पुढे तिथून. हो ना, आता ते उद्या मुक्काम करावं लागते म्हणते, आज आता संध्याकाळी. आणि उद्या जा म्हणते, ते कपडे लत्ते तुम्ही कुठे घ्यायचे ते घ्या म्हणते. मला तर वाटतं 5 मिनिटात निघावं इथून बा. सटकन सांगून द्या खरोखर ना. आता नसते होते, पोतीरा फिरवल्या नाही जमत ना आता. सगळी आपली कशी झाली ना, जे जायची ते गेली आता. मी करतो काही ना काही. हे बा, मुक्कामाचं काही ठेवू नये आपण. आता जिथं या गावात जे कपडे सापडून ते द्या म्हणा, साडी चोळी काय घ्यायचं ते घ्या म्हणा. आम्हाला काही अपेक्षा नाही. आणि बाकीचं मी हँडल करतो. इथचं काय करायचं ते बरोबर बोलतो मी मीटिंगमध्ये. बोलतो काय नाही बा, नसतं झालं. मला काय माहिती तुम्ही दोघं टाकता राजा म्हणून, फालतू झाला आहे. पण आता तर धुतेच ते आपल्याला, नाही का? बरं मग तुम्ही करता हँडल मग? हो करतो मी, बरोबर करतो मी. हो, फक्त तुम्ही कसं घाई नका करू. आज निघायची करा लवकर. हो, इकून गेल्या त्याला सांगू आम्हाला काही कपड्याची अपेक्षा नाही म्हणा. गावातले घ्या म्हणा साडी, आणि आम्हाला कपडा घ्या, आम्ही शिवतो म्हणा आमच्या पैशानं. आणि ते करून घ्या म्हणा मानपानाचं. म्हणजे कसं मूड तरी जरासं जागेवर येईल. आणि नंतर मी बरोबर मीटिंगमध्ये बसलं की मग पुढचं सांगू. हो, हे विषय पुढे ढकला लागते. आणि आजच इथून रवाना व्हावं लागते. पाहा आता काय करायचं ते आता. हो, माहिती लट्टावली पण. हो, पहा आता काय करायचं तेच म्हणलं. धोंड्याचा महिना आहे, मान सन्मानाचा जवायचा. हो, अपमान व्हायला नको. मी करतो बरोबर, फक्त जास्त बोलू नका. हो म्हणलं तसं तर चल द्या. चला. काय अजून काही कमी असन पोरायले तर पाय बा पोरीले. म्हणलं पसंत आली का बाई? साडी पसंत आली का बाई? बस आता हे शेवटचंच आहे बाप्पा. जरा 2 महिन्यात पोरगी जाईन तर काय गमन तर गम. पाय बाई, म्हणलं कशी आहे बाई साडी? म्हणलं गावातच घेतली बा. नाही बाबा, चांगले साडी गिडी काही वांधा नाही, काही वांधा नाही. तिन्ही पुरी अशा लक्ष्मीसारख्या आहेत, आणि तिन्ही जवळ म्हणलं नारायणासारख्या आहेत. काही चिंता नाही मला. घे बाई म्हणलं, दे बाई म्हणलं, रुक्मिणा आण कपडे आण म्हणलं, जवळ बॉल देतो. आता मुलीच्या आई बाप या नात्यानं आम्ही जे काय मानपान करायचं ते केला वा जवळ माणसाली. आता आमच्या पोरीनं साडी चोळी हे ते तुम्ही म्हणे गावातलीच घ्या. म्हणून कसं आता गावातली घेतली नाही तर बा तुम्ही म्हणसाल तर शहरातली दिली असती. तर मग आता बाकीचं आता अनारशी दिलं, दिवा दिला. आता फक्त राहायला मुद्दा आपला स्कूटीचा. तर ते स्कूटीचा झाला वांदा. म्हणला आता याच्यात काय निर्णय घ्या तर तुम्ही सांगा आता. कारण की तिघाच्या याच्यात निघाला. मग आता मी काय करावं आता सांगा तुम्ही. आता कोणाची चूक आहे कोणाची नाही हे काय आपल्याला सांगता येत नाही. आता मग आता तुमच्या सासूबाईने टाकले 3 कॉईन का कोणा टाकले, आता त्याचं काय आपण सांगू शकत नाही. म्हणून आता आता काय आहे ते कसं करावं आता तुम्हीच ठरवा बा. काही निर्णय घ्यायचा नाही, तुम्हीच निर्णय काय घ्यायचा ते घ्या. आम्ही तर स्पष्टच सांगितलं तुम्हाला. पण आम्ही 3 जण, आम्ही तुम्ही म्हणे का नाही एका जणाला भेटन, तेव्हाच आमची नाराजी झाली. हो, की आम्हाला काय वाटलं बा, म्हटलं मी लायना जवळ मला काही पाहिजे नाही, मोठ्या जवळला आवश्यकता आहे. त्याला म्हटलं तुम्ही घ्या, ते म्हणे बा आपल्याला पाहिजे नाही.
मग मंदवायला म्हणलं आमचे मध्ये भाऊ तर ते म्हणे मले नाही पाहिजे. मग आता कसं करा, सासऱ्यावाल्यात नाराज करता येत नाही. म्हणून आम्ही तिघांनाही कॉईन टाकून दिले त्याच्या, म्हणजे कोणालाच नको जाय तिकडे. म्हणून आता हे तुम्ही जे स्कूटी आणली का नाही हे तुमच्यासाठीच राहू द्या. वावरागिवरात या झाले कामी पडते तुम्हाला. आम्हाला काही आवश्यकता नाही. एक साडी चोळी आमच्या घरचीले आणि आम्हाला एक ड्रेस असला, शेला टोपी, एवढ्यातच आमचं समाधान आहे. आणि आम्ही तिघाय भावाचं एकच आमचं म्हणणं आहे. काय बाई किती जवळ व किती स्वभावानं चांगल्या तिघाचे तिघ आता किती बदल झाला. अरे बापरे, म्हणलं पाहावं ऐका म्हणलं तुमच्यासाठी केलं त्यानं खोटेपणाचा, स्वतःवर हार घेतला पण ते त्यानं घेतली नाही स्कूटी तुम्हाला द्यासाठी. पुन्हा ऐकल्याबरोबर डोळ्यात पाणी आलं. जवळ माणसं तोंडून हे शब्द म्हटल्यावर चमत्कारच घडला. एक ऐकावं ते नवलच झालं ना. नाही बाबा, तुम्ही म्हणलं हे बा माझी चूक झाली, गलती झाली, मी गलत समजलं तुम्हाला. पण तुम्ही आता सासरेबासाठी एवढं समजा, म्हणजे माझ्यासाठी एवढं करून राहिले. स्वतःवर आळ घेतला की बा आम्ही खोटे बोललो तिघं जण. पण म्हटलं बाकी मानलं तुम्हाला. उंची वाढली तुमची मायाच्यात नाही आता. हो ठीक आहे, आता तुम्ही मन शांत बा कोणी घ्या, नाही तर मग माझोड राहू दे तुम्ही. राणी चालवून मी काही वावरात जात जाईन. बरं तर मी काय म्हणतो मामाजी चला बरं आता तुम्ही बसून घ्या. आम्हाला काही मानपान करायचं आहे, तुम्हाला काही भेटवस्तू द्यायची आहे. साडी कपडे हे ते आणलं आम्ही, आता तिघा मिळून आणलं आम्ही. तेवढंच आपण कसं करून टाकू मानपानाचं. आता आम्हाला एवढं मोठं केलं तुम्ही, आम्ही करतो आता. तुमच्या मुली ओटी भरतीन आईच्या. करा मग, चला मग आता. आम्हाला जरा कसं 15 ऑगस्टच्या लवकर निघणार. काय आले पाहिजे आम्हाला, आमचं कर्तव्य असते. राहू द्या काही नका करू. नाही आमचं कसं इच्छा आहे, मनापासून इच्छा आहे आमची तिघाची बी. तिघा मिळून आणला आम्ही. अंगठी आणली ते. चला म्हणलं चला. बाबा नाही का, ढवळ्यासंग पोवळा बांधला आणि पोवळ्याचा गुण ढवळ्यानं घेतला नाही का, असं साईड काहीतरी आहे असं. चला म्हणून. कसं काय म्हणलं, काऊन आता लवकरच रवाना करता वाटते जवळ बोले नाही झपकली वाटते काढून. काऊन म्हणलं आता काय, तर सगळे डवरे दुंडे, कोणाचं काही 15 ऑगस्ट सगळे कार्यक्रम आले का दमा. म्हणे बा झालं आता, सगळं झालं, मानपान झाला, देणं घेणं झालं. मग काय आलं आता. म्हणून म्हटलं ठीक आहे बा जा मग आता. म्हणून तुला फोन लावला, मिळाला येऊन जाय बा. हो एक ते सांगायचं राहिलं, तुम्ही तिकून येताना त्याला येले गेले म्हणते. तुम्हाला सांगितलं ना मी गाडी ओके करून आणा म्हणून. म्हणलं त्याला धक्का नाही लागला पाहिजे, मनक्याचा त्रास आहे. तुम्ही लोटणं काय हे काय ते काय, आता बिमारीचं मग काही आलं म्हणजे मग अर्धच भाडं भेटन तुम्हाला तिकडलं आणि इकडलं पुरं भेटं. जा घेऊन जा लवकर त्याला. आपल्याला देणके नाही ना म्हणतो बरं, कलाकार दिसू राहिला नाही. शेवटी एकच झाली का, जवळ मेवणे सासरे सारे एकच होते वाटते बा. परकाच राहते बाबा, आपल्याला सुटलं वाटते बा या प्रकरणात. असं कसं काय बोलता हो म्हणलं, देणके साहेब चांगला आणला राहते, त्याची गिरेमान खराब होते बा. त्याचे गिरेमान खराब आहे, गोत्या झालं होतो, धोकेल जागा आहे, काय आहे ते सगळं खोटं आहे ते. चाललेले अंधश्रद्धा फैलून राहिली चालले मोठी. काय आहे तर ते चल जा, ते अर्ध भाडं देऊन देतो तिकडलं आणि इकडलं पुरं मारुतराव जाते त्याच्या गाडीनं घरी. ठीक आहे मग या आता, धन्यवाद. अरे बाबा घेऊन घ्यायला पुरते बाबा नाही का, सायकोत दिसते मला काय म्हणून नेम नाही. बरं ठीक आहे मग देऊन द्या, जे काय देऊन द्या बाबा, निघतो मग मी. या मग गलबत साहेब मारुतराव. या म्हटलं फोन करा पोहोचले की. हो काही हरकत नाही, काही काळजी करू नका. येतो म्हटलं राणी. येतो. हो या करजा, फोन करजा पोहोचली या.